जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला माहिती आहे की गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक. तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये, कारण ज्या विषयाची दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही. पण आज आपल्या समोर एक महत्त्वाचा विषय आणतो मी. आज जो हाऊसमध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळे जे ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत, मत्स्य व्यवसाय करणारे, पॅकेजिंग असेल, फ्रीजिंग असेल, ह्या सगळे इंडस्ट्रीमधले लोक आहेत. त्यांना कुठे ना कुठेतरी MBPT कडून एविक्शन नोटीस आलेली आहे. तसं पाहायला गेलं तर हा वाद MBPT आणि MFDC मध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अमराठी असतील पण महाराष्ट्रात असतील, मुंबईत असतील, जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा मुंबईला मिळत आहे, महाराष्ट्राला मिळत आहे, त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता MBPT कडून होत आहे. आंदोलन सुरू आहे, सगळे ते रस्त्यावर आलेले आहेत. पण आम्ही हाच प्रयत्न करतोय की सरकारने, राज्य सरकारने ह्याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांधव तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. साहेब, पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयने एक मिनिट दिशा सायलेंट प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे. खरं तर SITने तो अहवाल जाहीर केला. बघा, मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू. आपल्याकडनं हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून एका तरुणीवर बलात्कार केला, तर राज्याची कायदा सुव्यवस्था, ही गोष्ट धक्कादायक आहे. सकाळी मी देखील आपण वाचलं कारण डिलिव्हरी बॉयने एका मला वाटतं घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला बलात्कार, हे दुर्दैवी आहे. पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याचं हे एक उदाहरण आहे. साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात, काही ठिकाणी नोंदवली जात नसतील, माहित नाही मला, पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे. आदित्यजी, धारावी प्रकल्पात जे अपात्र ठरणार आहेत त्यांना रेंटल हाऊसिंग मध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी देवना डम्पिंग ग्राउंडची जागा जवळपास निश्चित केली जाते आणि जवळपास 2368 कोटींचे टेंडर पास करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही बरोबर प्रश्नावर आलात, हेच मी पुढे सांगणार होतो. आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या त्याच्यात. धारावीमध्ये आपण पाहिलं असेल पहिली यादीमध्येच 80%हून जास्ती लोक अपात्र केली. भाजपकडून किंवा काही ठराविक लोकांकडून अपप्रचार चालला होता की हे बांगलादेशी आहेत, हे घुसखोर आहेत, पण सगळेचे सगळे लोक ते काठियावाडी होते. वर्षानुवर्ष, जवळपास 150 वर्ष ते मुंबईत त्यांचे पिढ्यानपिढ्या काम करत आलेले आहेत. त्यांना आम्ही मुंबईकरच मानतो. पण त्यांना पहिल्या यादीमध्ये अपात्र केलं. कोणी केलं तर अदानीने केलं. आता अपात्र लोकांना म्हणजे 2011च्या नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घरं विकत घ्यायला लागणार आहेत. पण 2000 साल ते 2011 साल ह्यामध्ये जी लोक त्यांच्याप्रमाणे अपात्र आहेत त्या लोकांना ते देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर देऊन बसवणार आहेत, कचरा कुंडीवर जाऊन बसवणार आहेत. एकतर असं खरोखर होऊ शकतं का की देवनारचं डम्पिंग ग्राउंड असेल किंवा कुठचंही डम्पिंग ग्राउंड असेल तुम्ही त्याच्यावर लगेच लोकांना बसवू शकता का? दुसरी गोष्ट म्हणजे हे देवनार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेकडून ढापून घेतल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की आता कचरा कर म्हणजेच अदानी कर हा मुंबईवर लादला जाणार आहे. माझी माहिती ही आहे की ज्या कंपनीला, कारण एकनाथ शिंदे, भ्रष्टनाथ शिंदे दुसऱ्या 2 कंपन्यांना, ज्या 2 कंपन्या, एक चेन्नईची एक हैदराबादची कंपनी आहे, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. सरकार बदललं आणि आता ज्या कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे ती कंपनी देखील अदानी समूहाचीच आहे ही माझ्याकडे माहिती आलेली आहे. म्हणजे एका बाजूला धारावीच्या नावावर, पुनर्विकासाच्या नावावर लाखो लोकांना तुम्ही बेघर करणार, मुंबईतले हजारो एकर जमिनी तुम्ही घशात घालणार आणि तिसऱ्या बाजूला मुंबईकरांवर अदानी कर म्हणजेच कचरा कर लावून तो जो कचरा आहे जो त्यांनी स्वतःच्या खर्चाने स्वच्छ केला पाहिजे, कारण जागा ढापलेली आहे, त्या कचरा साफ करण्यासाठी पण तुम्ही मुंबईचेच पैसे घेणार आहात, मुंबई महानगरपालिकेचे पैसे लुटणार आहात. हे नक्की जे साठलोट आहे ते आम्ही आज एक्सपोज करत आहोत. इंग्रजीमध्ये का छापली गेली, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना कामकाजाची इंग्रजी. मुनगंटीवार साहेब खूप प्रश्न उपस्थित करत आहेत. काल पण आपण पाहिलं असेल आम्ही अनेक विषयांवर काही ठिकाणी आत एकमत व्यक्त केलेलं आहे आणि काल मायनिंगचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील, पण मला वाटतं ही कामकाजाची पत्रिका दोन्ही भाषेत येते. पण चांगलं जर ते भाजपकडून असा एक आवाज येत असेल तर आम्ही स्वागत करतो आणि आमची हीच अपेक्षा होती की जो आमचा मोर्चा होणार होता असे महाराष्ट्रातले काही लोक, भाजपमधले महाराष्ट्रप्रेमी लोक जर असतील
तर त्यांनी सोबत यावं. अजूनही रेशन कार्ड आणि त्याच्याकडे आधार कार्ड वगैरे कशाचं? काठियावाडकडे अजूनही राशन कार्ड नाही. मला तुम्ही सांगा, ज्या धारावीसाठी आपण पुनर्विकासाचा प्रयत्न करत आहोत, अनेक लोक तिथे, तुम्हाला 2000 सालापूर्वीचे दाखले मिळणार आहेत का खरोखर? आमच्याकडे तरी असे दाखले कधी असतील का? काही आणि आपण ज्या परिस्थितीत तो पुनर्विकास करत आहोत त्या परिस्थितीचा पूर्ण विचार करून हा पुनर्विकास झाला पाहिजे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील व्यापाराला आहे ते काय मध्ये एका व्यापाराला आहे ते मनसेकडून मारहाण झालेली आहे आणि या मारहाणीबद्दल आता आवाज आहे तो उठवला. एक मिनिट, तुम्ही जे विषय घेतलेला आहात हा फार महत्वाचा आहे. एक महत्वाचं आहे, मी पण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मी आमचे राजन विचारे साहेब आहेत त्यांच्याशी पण बोललो आता. ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे, हा वाद मराठी अमराठी नाहीये, हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये. तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील हात उचलला. जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला, जो आमचा पदाधिकारी आहे, 5-6 लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली, ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे. कुठेही मराठी अमराठीचा वाद नाहीये. आणि मी हे पहिलं पण स्पष्ट केलेलं आहे की आमची स्पष्टपणे भूमिका हीच आहे की अनेक लोक आज पण महाराष्ट्रात येतात जे काल परवाकडे आले आहेत, 6 महिन्यापूर्वी आलेले आहेत, ज्यांना मराठी भाषा येत नसेल. त्याच्या विरुद्ध काही भूमिका नाहीये, पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू. मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या मातृभाषेचा अभिमान, स्वाभिमान राखला गेलाच पाहिजे. कोणी त्याचा अपमान करू नये. पण त्याच बाजूला वर्षानुवर्ष जे लोक आमच्यात राहत आलेली आहेत तेही मुंबई प्रेमी आहेत, महाराष्ट्र प्रेमी आहेत.